या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना. सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी चोपडा हे टुमदार गाव वसलेलं आहे. या गावात 1918 साली नगर परिषदेची स्थापना झाली. भारतातल्या अनेक लहान गावांप्रमाणे चोपडा हे शांतपणे जीवन व्यतीत करणारं सुमारे 1 लाख लोकवस्तीचं गाव आहे. या परिसरातील आदिवासी समाज आणि तळागाळातील कष्टकरी माणसांना मदतीचा हात देण्यासाठी पंकज समूहाची स्थापना डॉक्टर दादासाहेब बोरोले या अवलियानं 1990 साली केली. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं कौशल्य दादासाहेबांच्याकडे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे गेल्या 35 वर्षात पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत राहिलाय. दादासाहेब उर्फ SP बोरोले यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. साळवे, तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव हे त्यांचं जन्मगाव. एखादं काम हाती घेतलं की त्यात दादासाहेब आपला संपूर्ण आत्मा ओततात. त्यातून मिळणारा आनंद हीच त्यांची कला. म्हणूनच पंकज समूहाचा विस्तार अत्यंत कल्पकतेनं ते करू शकले. त्यावेळची परिस्थिती अशी होती की दादांकडे पैसे नसताना सुद्धा दादा शैक्षणिक याच्यामध्ये 1 रुपयासुद्धा कमी तडजोड करत नव्हते. ते म्हणायचे की मला मुलांना जे जे शैक्षणिक वातावरण लागेल, बेंचेस लागतील, पंखे लागतील, अशी माझी शाळा सुरू झाली पाहिजे. आडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव हे गाव दादासाहेबांनी वैद्यकीय सेवेसाठी निवडलं. त्यासोबतच 1987 मध्ये पंकज बिल्डर्स आणि डेव्हलपर्स या फर्मद्वारा उद्योग व्यवसायाला सुरुवात केली. छत्रपती शिवरायांचा आदर्श जनतेसमोर ठेवण्यासाठी दादासाहेबांनी जाणता राजा या महानाट्याचा भव्य दिव्य प्रयोग चोपडासारख्या लहान गावात घडवून आणला. शिवरायांवर प्रेम असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या सहकार्यानं त्या महानाट्याचं 2 वेळा यशस्वी आयोजन केलं. समाजाला योग्य दिशा मिळावी, प्रबोधन व्हावं, अंधश्रद्धा सोडून द्याव्यात याकरता दादासाहेबांनी प्रवचन, कीर्तन, श्रीरामकथा, भागवत ज्ञान यज्ञ, तुकाराम गाथा पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, विपश्यना, गीत सत्संग, योग साधना आदी कार्यक्रमांचं आयोजन केलं. हे करण्यामागे एक प्रगल्भ आणि विकसित समाज घडावा हीच दादासाहेबांची मनापासून इच्छा होती. आडगाव इथं काम करत असताना पिण्याचं स्वच्छ पाणी आणि व्यक्तिगत स्वच्छता याची समाज जागृती करणं आवश्यक आहे असं त्यांना जाणवलं. काही काळानं हे गाव पंकज समूहानं दत्तक घेतलं. या गावाला जे आरोग्याचं आणि स्वच्छतेचं महत्त्व दादांनी पटवून दिलं ते जवळजवळ प्रत्येक घरापुढे तुम्हाला स्वच्छ सडा गाठलेला दिसेल, रांगोळ्या गाठलेल्या दिसेल. महिला अगदी आनंदाने करत होत्या सर्व स्वच्छता. आणि या दृष्टिकोनातून एवढी सवय लागली की तुम्हाला कोणी नवीन माणूस आला तर तो असं म्हणत होता की या गावासारखं गाव आम्हालाही करायचं आहे. त्यांनी गावातल्या लहान, तरुण, वयोवृद्ध आणि महिला या सगळ्यांना स्वच्छता आणि श्रमदानाचं महत्त्व पटवून दिलं. लोकांना सक्रिय करून त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून आणलं. गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेत उतरवण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 1 वर्षाच्या तयारीत आडगावला महाराष्ट्र शासनाचा तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवरील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा 2002 सालचा 21,50,000 रुपयांचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवून त्यांनी एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. शेतकऱ्यांच्या दुर्बल आर्थिक परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांना कुठेतरी आळा बसावा यासाठी त्यांनी गावकऱ्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या. पाणी वापराचं महत्त्व आणि योग्य नियोजन, पाणी अडवा पाणी जिरवा, सांडपाण्याचा पुनर्वापर, छतावरील पाण्याचं पुनर्भरण इत्यादी कार्यक्रम राबवले. आडगाव आणि साळवा या गावात 21 मोठे मातीचे बांध, 10 कोल्हापूर बंधारे, 200 शेततळी, 50 विहीर पुनर्भरण,
आदी कामातून अब्जावधी लिटर पाणी अडवलं आणि जिरवलं. त्याचा परिणाम असा झाला की गावातल्या विहिरींची 600 ते 700 फूट खोल गेलेली पाण्याची पातळी 100 ते 150 फुटांपर्यंत वर आली. त्यामुळे शेतकऱ्यांचं बागायती क्षेत्र आणि उत्पन्न वाढलं. एक आदर्श गाव केलं, एक कुऱ्हाडबंदी केली, पाणी अडवा पाणी केलं आणि जे तरुण मंडळी होती त्यांना गावात एकत्र बसून त्याच्या आईवडिलांना सांगितलं की बाबा रे, यांना शेतीकडे पाठवण्यापेक्षा यांना चोपड्याला पाठवा, तुम्ही शाळेत पाठवा, उच्च शिक्षण घ्या. काही मदत असली तर दादा स्वतः मदत करायची. आणि आज गावात सांगण्याची मोठा आनंद होतोय की 500 मुलं या 15 वर्षामध्ये दादांच्या याच्यामुळे या देशसेवेसाठी जवळजवळ 120 मुलं. नैसर्गिक आपत्तीच्या काळात माणुसकी जपणं दादासाहेब आपलं प्रथम कर्तव्य मानतात. भुज भूकंप, तामिळनाडूतील सुनामी, चोपड्यातील महापूर, करोना महामारी या संकटात पंकज समूहानं मदत पाठवली. सर्व धर्म समभाव आणि सलोखा वाढावा म्हणून पंकज समूहाच्या माध्यमातून कौमी एकता रॅलीचं आयोजन केलं जातं. दरवर्षी ईद ए मिलाद अंतर्गत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा आणि अल्पोपहार देण्याच्या कार्यक्रमात सर्व धर्मियांचा सहभाग हे वैशिष्ट्य असतं. पर्यावरणाचा समतोल सांभाळणं हे एक अत्यंत मोठं आव्हान समाजासमोर उभं ठाकलंय. त्याला सामोरं जाण्याकरता वृक्षारोपण, वृक्षदिंडी, संस्कार शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर यांचं नियमितपणे आयोजन केलं जातं. वैद्यकीय सेवा करताना आदिवासी बांधवांचं आरोग्य ज्या व्यसनांमुळे बिघडतं त्याच्याकडे दादांचं लक्ष गेलं. व्यसनाधीनतेतून त्यांना दूर केल्याशिवाय समाजाची उन्नती होणार नाही हे त्यांनी जाणलं. दारू, गुटखा, बिडी, सिगरेट, तंबाखू यापासून परावृत्त करण्याकरता प्रबोधनाचं काम दादांनी केलं. दादासाहेबांनी पहिल्यापासून आपण निर्माण केलेल्या संस्था आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यावर भर दिला. सामूहिक सहभागाचं महत्त्व ओळखून राळेगण सिद्धी, कोल्हापूर आणि हिवरे बाजार सारख्या लोकसहभागातून विकसित झालेल्या गावांचे अभ्यास दौरे दादांनी आयोजित केले. या सर्वांचा परिणाम असा झाला की गेल्या 35 वर्षात त्यांनी निर्माण केलेल्या कामाचा अभूतपूर्व विस्तार झाला. सामाजिक कामात महिलांचा सहभाग नसेल तर संपूर्ण विकास होणार नाही आणि समाजाची सर्वांगीण प्रगती होणार नाही हे जाणून दादासाहेबांनी अनेक महिला मेळाव्यांचं आणि शिबिरांचं आयोजन केलं. महिला बचत गटांची स्थापना केली. शिक्षण हाच प्रगतीचा सच्चा साथीदार आहे यावर दादासाहेबांचा विश्वास आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उच्च प्रतीचं शिक्षण मिळावं या हेतूनं त्यांनी चोपडा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी पंकज विद्यालयाची स्थापना केली. बालसंस्कार केंद्र, पंकज प्राथमिक विद्यालय, पंकज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, पंकज कला आणि विज्ञान महाविद्यालय, पंकज इंग्लिश मीडियम स्कूल, पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल या शिक्षण संस्थांची स्थापना करून CBSE सह उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ठेवून त्यांची वाटचाल सुरू आहे. त्याचा फायदा चोपडा परिसरातील समाजाला होतोय. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी म्हणून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रेरणादायी व्याख्यानांचं आयोजन केलं जातं. समाजातल्या प्रत्येक घटकाच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वेळोवेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. समाजासाठी आदर्श असणाऱ्या, विविध क्षेत्रात यश मिळवणाऱ्या गुणवंत व्यक्तींच्या आणि विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन दरवर्षी आवर्जून केलं जातं. समाजातला तळागाळातला माणूस दादासाहेबांनी केंद्रस्थानी मानला. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, शेती, जलसंधारण, आधुनिक तंत्रज्ञान, बांधकाम अशा विविध क्षेत्रातील त्यांची दूरदृष्टी अवर्णनीय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दादासाहेब बोरोले यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत यशाचे नवे मापदंड प्रस्थापित केले. पंकज समूहाच्या या सर्व कार्याची जनतेसह शासनानं सन्मानपूर्वक दखल घेतली. शासन, समाज आणि विविध संस्थांद्वारा आदर्श गाव पुरस्कार, जलमित्र पुरस्कार, कृषी गौरव पुरस्कार, लोकमित्र पुरस्कार, सेवा रत्न पुरस्कार, राणी लक्ष्मीबाई पुरस्कार,
राष्ट्रीय रत्न पुरस्कार, आदर्श रत्न पुरस्कार, ग्राम स्वच्छतेचा पुरस्कार, सहकार भूषण पुरस्कार, मणिभाई देसाई पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार, आदर्श समाजसेवक अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. दादासाहेबांनी 2021 साली बेनिकेअर मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची पुण्यात उभारणी केली. पंकज गाथा, यशोगाथा, कीर्ती सुगंध, कायापालट आणि फोकस ऑन डेव्हलपमेंट या पुस्तकात त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. दूरदृष्टी, निरलस सेवा आणि बौद्धिक वैभवाच्या जोरावर डॉक्टर दादासाहेब बोरवले यांनी हे सर्व घडवून आणले.